जनगणना करण्यासाठी आलेल्या साहेबामुळे या दोन भावांचे लफडे बायको समोर कसे उघडकीस आलेत बघा. कोण आहे का घरात? बोला की हाय की आम्ही. काय काम होतं? आम्ही जनगणना करायला आलोय. करा की मग. बर लग्न झाल्यात का तुमची? झाल्यात वाटतं. तुमची झाल्यात का? झाल्यात वाटतं. तुम्ही दोघं भाऊ भाऊ एकाच घरात राहताय का? हा माग बारका भाऊ माझा जीव आहे. आम्ही एकाच घरात राहतो. आणि मोठा भाऊ माझं काहीच आहे. मी याच्याशिवाय राहू शकत नाही. बापासारखं काय माझ्या येऊ. हा माग लईच भावनिक फॅमिली आहे राव साहेब. यांच्यात कधीच भांडण होत नसणार आहे. पुढचा प्रश्न विचार. बर तुमच्यात कुटुंब प्रमुख कोण आहे? माझाच नवरा आहे की. ए बाई 150 रुपये लाईट बिल भरून कोण कुटुंब प्रमुख होत नसते. माझाच नवरा कुटुंब प्रमुख आहे. ए बाई तुझा नवरा माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगतोय. ए मयुरी, अगं इथे साहेब आलेत, गपकी. त्या साहेबाला घातला चुलीत. तुम्हीच कुटुंब प्रमुख आहे. साहेब वातावरण पेटलंय चला. साहेब अजिबात जायचं नाही. भावनिक फॅमिली आमची. गप ऐकून घ्या आणि लिहून पण घ्या. ओ सर, तुझ्या नवऱ्यानं आणलेली डाळ डब्यात लपून ठेवतास तवा. आणि तुझ्या नवऱ्याने आणलेली साखर तू कसं पलंगात लपवून ठेवत्यास? घ्या लिहून. डाळ साखर. लय तुझ्या नवऱ्याचं गुणगान गाऊ नको. तुझ्या नवऱ्याचं त्या संगी संग लपड चालू आहे. संगी संग लपड. आणि तुझ्या नवऱ्याचं लपड त्या पिंकी सोबत चालू आहे. पिंकी संग लपड. आता या दोन्ही भावांचं काही खरं नाही. बायका शेवट जोडपून मारामारीने जोडपून झाला. करतात.